स्मार्ट अहमदनगर न्यूज। कर्जत जामखेडमधील 343 शाळा डिजिटल प्रा. राम शिंदे यांच्या पुढाकारातून शैक्षणिक साहित्याचे वाटप, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाईन लोकार्पण, 9,64 लाखांचा निधी खर्च। जामखेड तालुका प्रतिनिधी अमृत कारंडे। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने कर्जत आणि जामखेड तालुक्यात डिजिटल शिक्षणाची मोठी क्रांती घडत आहे। विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या स्थानिक विकास निधीतून जिल्हा परिषद शाळांमध्ये अत्याधुनिक डिजिटल सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे। या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ मिळत असून स्पर्धात्मक युगात समान संधी उपलब्ध होत आहेत। सोमवार 13 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10 वाजता या उपक्रमाअंतर्गत 140 शाळांमध्ये 65 इंची इंटरॅक्टिव्ह पॅनल, ई-लर्निंग सॉफ्टवेअर, वायरलेस कीबोर्ड, माऊस आणि ऑफलाईन UPS या साहित्याचे लोकार्पण करण्यात येणार आहे। या सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी होणार आहेत। या सोहळ्यास पालकमंत्री राधाकृष्ण विखे, ग्रामविकास जयकुमार गोरे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी, शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि स्थानिक नागरिक उपस्थित राहणार आहेत। या प्रकल्पासाठी एकूण 9,64,27,000 रुपयांचा निधी खर्च करण्यात येईल। तसेच या प्रकल्पाअंतर्गत विद्यार्थ्यांना दृकश्राव्य माध्यमातून सुलभ शिक्षण मिळणार असून शिक्षकांचा अध्यापन कौशल्यात वाढ होईल। यामुळे विद्यार्थ्यांचा सहभाग आणि आत्मविश्वास वृद्धिंगत होऊन ग्रामीण शहरी शैक्षणिक दरी कमी होण्यास मोठी मदत होणार आहे। यावेळी आला असून एकूण 343 शाळांना डिजिटल शैक्षणिक संच वितरित करण्यात येत आहे। यामध्ये कर्जत तालुक्यातील 225, जामखेडमधील 114 आणि अहिल्यानगरमधील 4 शाळांचा समावेश आहे। या योजनेची अंमलबजावणी 2022-23 मध्ये 71 शाळा, 2024-25 मध्ये 128 शाळा आणि 2025-26 मध्ये 140 शाळा अशा विविध टप्प्यात करण्यात आली आहे।